साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. त्याचा अर्थ 3पैकी 2 गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली. त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला. तटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती 28 तारखेला सकाळची. कन्सल्टंट म्हणजे तुम्हाला नरेश अरोरा असं म्हणायचं का? नरेश अरोरा असं म्हणायचं का? कन्सल्टंट पुरते ठेवा असं दादांचं म्हणणं होतं. कन्सल्टंट म्हणजे ते नरेश अरोरा आहे. उपयोग नाही आणि मी काय राजकीय सल्ले घेऊन पक्ष चालवणार नाही असं दादांची भूमिका होती. त्यामध्ये दादांचा आवाज देखील मोठा येत होता असं माहिती समोर येत आहे. नाही, माहिती जी समोर येते ती खरी माहिती आहे कारण का मला सुद्धा त्या सोर्सच्या माध्यमातून हे कळालेलं आहे. आणि काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11पर्यंत बसलो होतो तेव्हासुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांनासुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. नरेश अरोरांची